सलाम जय ख्रिस्त सर्व ख्रिस्ती प्रीतीमध्ये सर्व माझ्या प्रियजनांना तुम्ही सर्व कसे आहात। तुम्ही सर्व बरे आहेत हा माझा विश्वास आहे, कारण आपला पवित्र पवित्र त्रेक एक परमेश्वर जसा मला सांभाळतो तसा तुम्हाला पण सांभाळतो। पण तिची आपण उपकार स्तुती करूया, त्याला धन्यवाद देत त्याच्या अंगणात प्रवेश करूया, त्याला धन्यवाद देत त्याच्या नावाचा जय जयकार करत त्याला त्याची स्तुती त्याची आराधना करत त्याच्या चरणाजवळ पूर्ण पूर्ण हृदय अंतःकरणाने त्याची आराधना करूया। जसं सुंदरसं गीत आम्ही जेव्हा ऐकतो विजय बेनेडिक्ट यांचं, आत्मा और सच्चाई से, आत्मा आत्मा और सच्चाई से आराधना करते हैं, पवित्र अति पवित्र स्थान में ले चल प्रभु, मुझको तो अपने लहू से धो दे मुझे प्रभु, आत्मा और सच्चाई से आराधना करते हैं। प्रियजनांनो, हे माझं खूप प्रिय गाणं आहे, तर मला ते तुम्हाला म्हणून दाखवायची इच्छा झाली माझी। मी थँक्यू म्हणते तुम्हाला। माझा आवाज जरा एवढा चांगला नाही आहे। विजय बेनेडिक्ट जो आहे त्याला देवापाने इतकं सुंदर आवाज दिला आणि त्याचं गीत आम्ही जेव्हा ऐकतो तेव्हा आम्हाला आमचं हृदय अंतःकरण भरून येते की आमचा परमेश्वर किती महान आहे। प्रियजनांनो, आता त्याच्या सुंदरशा वचनाकडे आपण बघूया। आज मला देवापाने दिलेलं योहानकृत शुभवर्तमान याचा 6वा अध्याय, आणि मी थोडंसं अध्ययन करत असताना हे वचन मला एकदम स्ट्राईक झालं। अरे, मीच जीवनाची भाकर आहे। जीवनाची भाकर आपण म्हणतो ना डेली जेवण, अरे आपल्याला काय बनवायचं काय करायचं स्वयंपाक काय नाही, आपण टेन्शन घेतो, अरे हे काय बनवायला लागेल, आपल्याला खूप काय विचार करतो। प्रभू आपल्याला म्हणतो मीच जीवनाची भाकर आहे, मीच जीवनाची भाकर आहे। बघा, आणि ही जीवनाची भाकर काय आहे पूर्ण हे वचन मध्ये पूर्ण लिहिलेलं आहे की जीवनाची भाकर काय आहे। बघा, लोक ते वचन ऐकून एकदम हे होतात, अरे हे काय। प्रभू येशू मसीह म्हणतात, खचित खचित सांगतो, जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे, प्राप्त झाले आहे। जो माझ्यावर विश्वास ठेवतो, जो प्रभू येशूवर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन हे प्राप्त झाले आहे। बघा प्रियजनांनो, देणार होणार असं नाही, प्राप्त झाले आहे, मिळाले आहे म्हणजे प्राप्त झाले। जो तुम्ही आणि मी प्रभू येशू मसीहवर विश्वास ठेवतो की तो माझ्यासाठी त्यांनी प्राण दिला, त्या उभ्या आडव्या क्रूस खांबावर त्यांनी माझ्यासाठी प्राण दिला, त्यांनी माझ्यासाठी पूर्ण प्रीतीचं बलिदान केलं, आणि तो माझ्यासाठी गाडले गेला, आणि माझ्यासाठी तो 3ऱ्या दिवशी जिवंत आला, आणि 40व्या दिवशी प्रभू येशू मसीहचं स्वर्गारोहण होते, आणि 50व्या दिवशी जो महान असा पेंटिकॉस्ट डे म्हणतो आपण, महान असा पवित्र आत्मा प्रभू येशू मसीह आपल्याला पाठवतात। मी जेव्हा जाईल तो तेव्हा येईल। तो म्हणजे कोण? पवित्र आत्मा, बापाचा महान असा पवित्र आत्मा त्यांनी त्याच्या जिवंत प्रेषितांच्या द्वारे आपणापर्यंत पोहोचलेला आहे, आणि तो आपल्याला छाती ठोक ठोकपणे म्हणतो की येशू मसीह माझा प्रभू आहे, येशू मसीह हा माझा प्रभू आहे। आणि तो आपला पवित्र पवित्र त्रेक एक परमेश्वराने हे सुंदरसं वचन आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे। प्रभू येशू मसीह म्हणतात, जो त्याचं शरीर आणि त्याचं रक्त खातो तर त्याचं जीवन आम्हामध्ये राहते, आणि त्याला काय मिळणार? सार्वकालिक जीवन हे प्राप्त झाले आहे। प्रियजनांनो, प्राप्त झालेले आहे। प्रभू येशू मसीहचं, प्रभू येशू ख्रिस्ताचं हे महान असं वचन आहे,
आणि खचित खचित म्हणजे काय प्रियजनांनो? खूप खरं, म्हणजे खरंपेक्षा खरं, खचित खचित सांगतो. जेव्हा आपण म्हणतो ना, जेव्हा आपल्याला टीचर लोक शिकवतात, हे व्हेरी इम्पॉर्टंट आहे. इथं प्रभू येशू मसीह आपल्याला तसं व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट सांगत आहे की खचित खचित हे तुम्ही समजून घ्या की जो कोणी प्रभू येशू मसीहवर विश्वास ठेवतो आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं पवित्र पवित्र शरीर आणि त्याचं पवित्र पवित्र रक्त ग्रहण करतो, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे. तो जरी जैविक दृष्टीने आपण मरू, परंतु प्रभू येशू मसीह तो आपल्याला उठवेल आणि त्याच्या महान अशा सानिध्यात, त्याच्या महान अशा सार्वकालिक जीवनात, त्याच्या महान अशा स्वर्गात तो आपल्याला घेऊन जाईल. प्रियजनांनो, हे त्याचा वादा आहे, हे त्याचं वचन आहे. प्रियजनांनो, छोटंसं मी एक एक्झाम्पल देऊ इच्छिते आणि मी छोटीशी ड्रॉइंग केलेली. ही फिश आहे बघा, ही सुंदरशी एक फिश आहे, परंतु ही फिश पाण्यामध्ये आहे. तर किती सुंदर ती बघा चालत आहे ना. फिश पाण्यामध्ये आहे ना. तुम्ही म्हणाल काय रोजमेरी सिस्टर, पाण्यामध्ये, पाणी तर त्याचं जीवन आहे, जीवन, पाणी याचं जीवन आहे फिशचं. मछली जल की राणी है, जीवन उसका पाणी आहे. आपण लहान असताना ही कविता बाहेर करायचो लहानपणी. मछली जल की राणी है, जीवन उसका पाणी आहे. जीवन याचं जीवन म्हणजे याला बाहेर जर काढली, ही मच्छी जर बाहेर निघली, तर ही मच्छी जी आहे ही जिवंत राहणार का प्रियजनांनो? ही मरून जाणार आहे ना. ही मरून जाईल, ही जगणार नाही, ही मरून जाणार. ही जिवंत नाही राहणार. तसंच प्रभू येशू मसीह मध्ये जर आपण नाही राहत, त्याचं शरीर आणि त्याच्या पवित्र रक्ताच्या द्वारे आपल्याला हे जे सार्वकालिक जीवन मिळालेलं आहे, जर आपण प्रभू येशू मसीहच्या शिवाय जर राहतो, प्रभू येशू मसीहच्या विरहित जर राहतो आपण, तर आपलं जीवन हे आपण मरणार. आपल्याला मरायचंय का प्रियजन? शारीरिक रीतीने मरू, ते तर सर्वांना मरण आहे, निश्चित आहे. तुम्ही आणि मी शारीरिक रीतीने आपलं आयुष्य जे आहे ते आपण जगणार आणि आपण मरणार. मौत सर्वांना आहे, परंतु सार्वकालिक मौत, सेकंड मौत आपल्याला पाहिजे का प्रियजनांनो? सेकंड मौत म्हणजे सार्वकालिक मरण. आणि सार्वकालिक जीवन प्रभू येशू मसीहच्या शिवाय तुम्हाला कुठेच मिळणार नाही. किती तुम्ही कुठं पण फिरा, हिमालय पर्वत चढा, टकलं करा, पाय नांगडे न्या, कुठेच तुम्हाला मिळणार नाही. केवळ आणि केवळ प्रभू येशू मसीहच्या या पवित्र चरणाजवळ आल्यानंतर, या क्रूस खांबाकडे, ज्या क्रूस खांबावर त्याने आपला प्राण दिला, त्याच्या पवित्र शरीर आणि त्याच्या पवित्र रक्ताच्या द्वारे आपल्याला जीवन मिळालेलं आहे. आणि साधं जीवन नाही, तर सार्वकालिक जीवन मिळालेलं आहे. प्रियजनांनो, असा आपला प्रभू येशू मसीह तुम्हावर आणि माझ्यावर प्रीती करणारा परमेश्वर आहे. प्रियजनांनो, अशी प्रीती कुठे ऐकली का प्रियजनांनो? कुठं जगात तुम्ही ऐकली का? जो आपला दाता आहे, वो ही हमारा दाता. बघा, दाता तू आहेस, निर्माण करता तू आहेस, आपला स्वामी तोच आहे, आपला मालक तोच आहे. तरी तो तुम्हाला आणि मला एवढी मोठी प्रीती त्यांनी करून दाखवली. प्रियजनांनो, कोण अशी प्रीती करेल? कोणीच करू शकत नाही. अशी अगापी, या हिब्रू शब्द आहे अगापी. त्या शब्दाचा अर्थ आहे की अशी प्रीती स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवाने केली की त्या प्रीतीशी कोणाच्याच प्रीतीशी तुल्य नाही. कोणाच्या प्रीतीसोबत त्याची प्रीती अशी टॅली नाही करू शकत, कंपेअर नाही करू शकत. अनकम्पॅरेबल, अनकंडिशनल. जो कोणी कोणत्याही जातीचा असो, तो कोणत्याही जातीचा असो, कोणत्याही भाषेचा असो, कोणत्याही रंगाचा तो असो, काळा असो, गोरा असो, निग्रो असो, आफ्रिकन असो, कोणत्याही जातीचा, ज्याच्यामध्ये परमेश्वराचा आत्मा आहे ना, हा आत्मा, हे जीवन,
हे शरीर त्यांनी बनवलं, त्याच्या स्वरूपाचं बनवलं आपल्याला, आणि त्याचा जीवनाचा श्वास स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवाने त्याचा जीवनाचा श्वास आपल्यात फुंकला आणि आपण जीवधारी झालो. आणि प्रभू येशू मसीचं नाव आपण श्वास घेतो, तर त्याचा श्वास आपण घेतो. येशू येशू येशू. बघा प्रियजनांनो, त्याचा आपण श्वास घेतो. तो आपला निर्माण करता, तो आपला उद्धार करता, तो आपला तारणारा खरा जिवंत देव, तो आपल्यावर एवढी प्रीती करतो. प्रियजनांनो, प्रियजनांनो, आपल्या जगामध्ये आपण पाहतो प्रेम, आई बापाचं प्रेम, बहीण भावाचं प्रेम, नवरा बायकोचं प्रेम, बहीण बहिणीचं प्रेम, भाव भावाचं प्रेम, मुला आईचं, मुलगा आणि आईचं प्रेम, मुलाचं मुलीचं प्रेम, सर्व प्रेमी प्रेमिकाचं प्रेम, नवरा बायकोचं प्रेम, सर्वांचं प्रेम आपण पाहतो. अरे किती प्रेम, अरे सगळी सर्व 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 प्रीती फेल, सर्व प्रीती फेल झालेली. प्रियजनांनो, केवळ प्रभू येशू मसीहनं जी प्रीती करून दाखवली स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवाने, की त्याने आपला एकुलता एक प्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त दिला, यासाठी की जो कोणी त्यावर विश्वास ठेवितो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन हे प्राप्त व्हावे. प्रियजनांनो, किती महान परमेश्वर, त्याच्या महान अशा पवित्र पवित्र बलिदानाच्या द्वारे त्यांनी तुम्हाला आणि मला सर्व काही देऊन टाकले, सर्वस्व देऊन टाकले. प्रियजनांनो, सार्वकालिक जीवनचा अर्थ काय? त्याच्या सानिध्यात, त्याच्या महान अशा स्वर्गाच्या राज्यात आपल्याला त्यांनी आपल्याला देऊन टाकले. देणार नाही म्हटलं, फ्युचर नाही म्हटलं, देऊन टाकेल, बघेल. आपण म्हणतो ना, आपले आई वडील म्हणतात, हा मला सांभाळेल ना. मी पण म्हणते, माझा मुलगा जर मला सांभाळेल तर माझं जे काय आहे, काही असो माझं सामान, माझी प्रॉपर्टी जी काय असेल ती माझ्या मुलाला देईल, पण तो सांभाळेल तर. पण परमेश्वर कसं म्हणतो, जो कोणी फक्त विश्वास, आणि विश्वास किती पाहिजे प्रियजन तुम्हाला मला? एवढा मोठा एवढा मोठा एवढा मोठा, फक्त राईचा एवढा दाना, राईचा दाना, राईच्या दाना एवढा विश्वास परमेश्वराला पाहिजे. फक्त राई किती लहान आहे ना प्रियजन. आपण राई जिऱ्याची फोडणी देतो बघा, किती छोटी असते ती राई. एवढाच विश्वास पाहिजे पण प्रभू येशूला. जो कोणी त्याचवर विश्वास ठेवतो त्याचा नाश होणार नाही, तर त्याला सार्वकालिक जीवन, अनंत जीवन मिळणार. प्रियजनांनो, आणि तुम्ही आणि मी त्याच्यावर विश्वास ठेवला ना, आपण आता त्याच्या सार्वकालिक जीवनात आलो आहे, आपला प्रवेश त्यांनी करून टाकला, तेव्हा आपण छाती ठोक ठोकपणे म्हणतो की येशू मसीह माझा प्रभू आहे. या मरणाची बारी आपल्यावर येऊ नये म्हणून त्याने आपल्याला जीवन देण्यासाठी त्याने आपलं स्वतःचं शरीर आणि रक्त वाहून टाकलं. त्याच्या पवित्र पवित्र रक्ताच्या द्वारे त्यांनी तुम्हाला मला विकत घेतले, फार मोठी किंमत देऊन विकत घेतले, की तू माझी मुलगी आहे, तू माझा मुलगा आहे. काही जरी तुम्ही करत असाल, किती जरी पापात मलिनतेत असाल, तो तुम्हाला शुद्ध करण्यास आज अभी इसी वक्त तो तयार आहे. फक्त आवाज द्या, प्रभू येशू मसीह, मी तुला स्वतः अंगीकारतो, मी तुला माझा वैयक्तिक तारणारा स्वीकारतो. प्रभू येशू मसीह, माझ्या अपराधांची पापांची क्षमा कर. मी आज तुझ्या चरणाजवळ पश्चातापी हृदय अंतःकरणाने आलो आहे, माझी क्षमा कर दे बाप्पा. आणि तो रेडी आहे, तो उभा आहे. जसा उधळ्या पुत्राचे आपल्याला उदाहरण प्रभू येशू मसीहने दिलेलं आहे, की तोचा बाप त्या खिडकीतून रोज पाहत असता, रोज पाहत उभा राहायचा, की या रस्त्यातून माझा मुलगा गेला, याच रस्त्यातून माझा मुलगा वापस येईल. तो त्याची वाट पाहत होता. मुलगा वाट पाहत होता का प्रियजनांनो? नाही, बाप वाट पाहत होता. तसा तो स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवा तुमची आणि माझी वाट पाहत उभा आहे, की माझं लेकरू, माझा मुलगा, माझी मुलगी माझ्याजवळ कधी येणार, आणि मी त्याला सार्वकालिक जीवन देण्यास तयार आहे. प्रियजनांनो, सर्वस्व त्याने देऊन टाकले. किती महान परमेश्वर तो आहे, किती प्रीतीचा परमेश्वर तो आहे. प्रियजनांनो, खरोखर प्रभूला आपल्याला
आपल्यासाठी तो गिव अप नाही करत. तो सतत आता तरी चल घरी. काय म्हणतो तो आपल्याला? चल घरी बाळा, आता तरी चल बाळा घरी, आता तरी समय आलेला आहे, आता तरी चल माझ्या संगती. प्रियजनांनो, जगी काय बाप जसे आपल्या लेकराला हात जोडून भीक मागतात, बाळा चल घरी, घर सोडून जाऊ नको, चल घरी, चल घरी, मी तुझी वाट पाहते. प्रभू येशू मसीह त्याच्याहून खूप प्रीती करतो. स्वर्गीय पिता परमेश्वराने एवढी मोठी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक प्रिय पुत्र दिला, प्रभू येशू ख्रिस्त दिला, जेणेकरून आपला उद्धार आणि तारण व्हावं, आपल्याला सार्वकालिक जीवन मिळावं. प्रियजनांनो, आज तो तुमची आणि माझी वाट पाहते आणि आपल्याला हात जोडत येतो. खूप मोठी गोष्ट आहे प्रियजनांनो. त्याचं पवित्र पवित्र बलिदान करून आज सुद्धा तो आपल्याला विनंती करतो की मुलगा, हे माझी मुलगी, हे माझ्या मुला, चल आता तरी घर, चल आता तरी घरी, आता तरी घरी चल, मी तुझी वाट पाहत आहे. प्रियजनांनो, आज समय दिलेला आहे परमेश्वराने. या समयाचा मान करा आणि पश्चाताप करा आणि प्रभू येशू मसीहच्या संगती जाण्यास तयार व्हा. प्रियजनांनो, हे सर्व समजण्यास परमेश्वर तुम्हाला त्याच्या स्वर्गीय भांडारातून ओतप्रोत आशीर्वाद भरभरून देव. आमेन.